नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बटन बालुशाहीची रेसिपी. आपण नेहमी काय करतो, मोठीवाली जे बालुशाही असते ना सणातिवाराला बनवतच राहतो. बट ही क्यूट दिसणारी मस्तपैकी छोटीशी अशी रसरशीत असणारी ही बालुशाही खायला आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि खूप मस्त वाटते. अगदी आतमधनं रसरशीत झालेली असते आणि अगदी छोट्या छोट्या खायला मुलांना द्यायला अतिशय आवडते. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, 2 कप मैदा घ्यायचा आहे. मैद्याला अगोदर छानपैकी छानून घ्यायचं, जेणेकरून मैदा थोडासा हलका होईल बा. तर 2 कप मैदा मी मस्त छानून घेतलेला आहे. छानल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर मी हे 1/4 टीस्पूनपेक्षाही कमी होतं तेवढं मीठ टाकलं. सोबतच बेकिंग सोडा टाकायचा आहे 1/4 टीस्पून. बेकिंग पावडर टाकायचं आहे 1/2 टीस्पून. हे कोरडे इन्ग्रेडियंट अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी 3 चमचच्या जवळपास तूप टाकलेलं आहे. तर तूप छानपैकी असं आपल्याला मैद्यामध्ये असं चोळून घ्यायचं आहे, पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने त्याची मूठ तयार होते की नाही होत हे चेक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, मी अगदी हलक्या हाताने असं दाबून बघितलं तर हलकीशी मूठ तयार होत आहे, म्हणजे आपलं मोहन हे परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकण्याच्या अगोदर त्यामध्ये मी आणखी टेस्टी वाटण्यासाठी आणि फर्मेट होण्यासाठी 4 चम्मच दही टाकलेलं आहे. तर फ्रेशवालं दही टाकायचं. छानपैकी असं दह्यालासुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये. नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला दही नाही आवडत असेल ना तर तुम्ही स्किप करून डायरेक्ट पाणीसुद्धा टाकू शकता. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की थोडं पाणी टाकून तुम्ही बनवू शकता. बट मला आपल्याला छान आणखी अशी टेस्ट येण्यासाठी, म्हणजे जशी आपल्याला बाहेर मार्केट दुकानामध्ये मिळते ना, अगदी तशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये थोडंसं दही टाकलं ना तर आणखी छान होते. नंतर थोडं टाकून आपल्याला याचा डो वगैरे तयार नाही करायचा आहे. फक्त आपल्याला सगळं हे मैदा आहे ना ते बाइंड करायचं होतं. तर अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एकसारखा गोळा तयार करून झाल्यानंतर याला आपल्याला 15-20 मिनटं झाकून असं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक तयार करण्यासाठी मी 2 कप साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे, जेणेकरून साखरेचे क्रिस्टल असे बालुशाहीवर येणार नाही आणि छानपैकी अशी मस्तपैकी अशी क्रिस्पीनेस आणि रसरशीत अशी बालुशाही दिसेल बा. नंतर सोबतच त्यामध्ये मी कलरसाठी फूड कलर टाकला आहे आणि फ्लेवरसाठी इलायची पावडर टाकलेला आहे आणि आणखी टेस्टी वाटण्यासाठी यामध्ये तुम्ही केसरसुद्धा टाकू शकता. मी थोडंसं केसर टाकलेलं आहे. असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं. आणि आपल्याला याचा एकतारी वगैरे पाक तयार नाही करायचा आहे. फक्त चिपचिप असा येईल बा, चिकटसरपणा येईल बा, अशा प्रकारे पाक तयार करायचा आहे. तर बघू शकता हा चिपचिपा पाक तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद केली आणि याला आपल्याला आता साईडला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो अगोदर आपण डो तयार करायला ठेवलेला होता, म्हणजे मुरायला ठेवलेला होता, तो छानपैकी असा मुरलेला आहे. तर आणखी एकदा आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मळायचं, जास्त काही असं करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण की आपल्याला याचा खस्ता लेअर आतपर्यंत हव्या बालुशाहीमध्ये, तर याला जास्त असं मसलत राहायचं नाही आहे. तर आता मळून झाल्यानंतर अगदी छोटे गोळे घेतलेले आहे मी. तुम्हाला जेवढ्या आकाराची, मोठ्या आकाराची पण तुम्ही बनवू शकता. बट आपण बटन बालुशाही बनवत आहोत, त्यासाठी अगदी छोट्या आकाराचे गोळे घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला छोटे गोळे तयार करून त्याची बालुशाही तयार करायची आहे. तर अगदी हलक्या हाताने असं ट्विस्ट केल्यासारखं करायचं आणि जे छोटीवाली फिंगर असते त्याच्याने होल करायचं, किंवा तुमच्याकडे स्टिक वगैरे असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही याला होल करू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या बटन बालुशाही तयार करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला आता फ्राय करायला घ्यायचं आहे. फ्राय करताना तेल हे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर गरम केलेलं पाहिजे. आणि तुम्हाला मी दाखवलं की छोटासा गोळा टाकून की अगदी हलकेसे बबल्स येत आहे, अगदी नाहीच्या बरोबरीत. तशा आपल्याला तेलामध्ये आपल्याला बालुशाही टाकून फ्राय करायला ठेवायचं आहे. तर मी बालुशाही टाकले आहे. आता जोपर्यंत त्या स्वतःहून वर येत नाही तोपर्यंत याला बिलकुल पलटवायचं नाही. तर आता थोड्या वेळाने जशा हा थोड्याशा वर आल्या, तेलाच्या वरती आल्या की याला अगदी छोट्या चम्मचनी पलटवून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला असंच पलटवत याला फ्राय करायचं आहे. गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही, हाय फ्लेमवर बिलकुल फ्राय करायचं नाही, कारण की त्याच्याने खस्तापण येत नाही आणि वरतून करपून जातात आणि बरोबर आतमधनं शिजतसुद्धा नाही. यासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आता बघू शकता छान असा कलर आलेला आहे. तर याला मी काढून घेतलं आणि त्यानंतर बाकीच्या पण अशा बालुशाही तयार करायला टाकल्या आहे.
सोबतच जशा तुम्ही ना झाऱ्यामधनं काढल्या ना तर थोडंसं एखादा मिनटं ठेवायचं तेल झडेपर्यंत आणि हलक्याशा थंड होईपर्यंत. त्यानंतर कोमटसर असलेल्या पाकामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. पाक हलकासा कोमटसरच हवा, जेणेकरून लवकर बालुशाही पाक पिईल बा आणि मस्तपैकी अशी रसरशीत बालुशाही तयार होईल बा. नंतर बाकीच्या पण अशाच मी फ्राय करून घेतल्या. छान असा कलर येऊ द्यायचा. खूप जास्त असा डार्क पण नाही करायचा आणि खूप जास्त लाईट पण नाही करायचा. छान असा ब्राउनिश कलर आला की त्यालासुद्धा आपल्याला कोमटसर पाकामध्ये टाकायचा आहे. कमीत कमी तुम्ही याला अर्धा तास पण ठेवलं ना असं तरी छानपैकी असा पाक बालुशाहीच्या आतमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि मस्तपैकी अशा रसरशीत बालुशाह्या तयार होतं. तर अशा प्रकारे बघू शकता किती छान अशा क्यूट दिसणाऱ्या बटन बालुशाह्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. अगदी मस्तपैकी तयार झालं होतं. मेन म्हणजे तर आणखी थोडंसं मुरायला ठेवायचं होतं, बट खायची इच्छा जास्त झाली होती, बघूनच छान दिसत होत्या, तर मी तुम्हाला डायरेक्टच दाखवून दिले आहे. तुम्ही याला आणखी थोडा वेळ कमीत कमी अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचं. इझिली ह्या पटकन होते. छानपैकी अशा रसरशीत बालुशाह्या तयार होते. तर आजची ही बटन बालुशाहीची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही बटन बालुशाहीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.